सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील बुवा गल्ली व अंतर्गत परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती। बऱ्याच ठिकाणी 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता। अनेक ठिकाणी पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती। ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेतील विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवणे अंतर्गत 2023-24 अंतर्गत 18,95,126 रुपये खर्चित नवीन पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, अमोल लकडे, अमोल जगताप, माऊली जरग, शिवाजी कांबळे, दत्ता जाधव, शिवाजी जाधव, तुकाराम पाटणकर, उमेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना किसन जाधव म्हणाले की माझे सहकारी नागेश गायकवाड यांच्या आणि माझ्या प्रयत्नातून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ही पाईपलाईन केलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बहुमोल मार्गदर्शन केलं, त्यामुळे या कामाचा पाठपुरावा झाला असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। बुवा गल्ली परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये बुवा गल्ली येथे अनेक स्वराज्य संस्था परिक्षेत्र 2023-24 अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी या ठिकाणी जवळपास 25 लाख रुपयाचा निधी मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। आणि आज या पिण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभ प्रसंगी गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न होता। मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही या भागातील नागरिकांनी सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अडचणी सांगत होते। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ या ठिकाणी करीत आहोत। आणि मागील कालखंडामध्ये या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, मी आणि नागेशांना गायकवाड आम्ही दोघांनीही सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेब आणि खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे उर्वरित प्रश्न आहे ते उर्वरित सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत। आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे खूप मोठे योगदान आहे। प्रभागातील प्रत्येक परिसर हा मूलभूत सुविधापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो। यापुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी किसन जाधव यांनी दिली। या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।